नमस्कार. इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुंबई ठाणेसह पुण्यामध्ये देखील घुमतोय डाकूमाकूमचा सूर. गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी लाखोंच्या पारितोषिकांची व सेलिब्रिटींची उपस्थिती. दहीहंडीचा थरार आज दिवसभर अनुभवायला मिळाला. पाहूया यावरील आमचे प्रतिनिधी अशोक निकाळजे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी अतिशय देखणे आयोजन केले असून या दहीहंडी उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली. हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध कलावंत शेखर सुमन तसेच महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार भाऊ कदम हा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचण्यात प्रसिद्ध असलेले जय जवान मंडळ यांनी आज सुरुवात केली ती विक्रोळी टागोरनगर येथील आरंभ दहीहंडी उत्सवापासून. एकाच प्रयत्नात सुंदर असे 9 थर रचून त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. विशेष आकर्षण ठरली ती गौतमी पाटील. लाखोंचा जनसमुदाय गौतमी पाटीलचा नृत्यविष्कार पाहण्यासाठी जमला होता. टेंभी नाका ठाणे येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हजर होते. चित्रपटसृष्टीचे नामवंत कलाकार सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफ उपस्थित झाल्याने गोविंदा पथकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठाणे येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली व येणाऱ्या विधानसभेची हंडी फोडण्यासाठी सराव सुरू करा अशी मिश्किल टिप्पणीही केली. महाराष्ट्राची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी या दहीहंडी उत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरली. यंदा पुण्यामध्ये मात्र वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 35 मंडळांनी येऊन एकच दहीहंडी फोडावी असे ठरवण्यात आले व याकरिता उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. पुण्याच्या लाल महाल परिसरात ही हंडी आयोजित करण्यात आली होती.